स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 4 संशयितांविरोधात गुन्हा दाखल। मुख्यमंत्री आणि सरकार गोळ्यानं दूध पितात का? शिवरायांच्या वारंवार होणाऱ्या अपमानावर उदयनराजे संतप्त। हात जोडतो नसते वाद काढू नका, वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। जलस्रोतांमध्ये घट होत असल्यामुळे टंचाई आराखडा नोंदीनुसार 4 एप्रिल पासून धावणार टँकर। संगमेश्वर येथील प्रसिद्ध देवी जागमातेचा शिंपणे उत्साहात संपन्न। सविस्तर वृत्त। विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 4 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील बुरोंटी मार्गावरील लालकट्टा परिसरात गुरांची बेकायदा वाहतूक करणारा एक टेम्पो 27 मार्च रोजी रात्री 10च्या सुमारास एका जमावानं अडवल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता त्यांना तेथे एक टेम्पो आढळून आला। या टेम्पोच्या हौद्यात सुमारे 3.5 वर्षाचा एक बैल, 7 वर्षाची एक गाय आणि 2 महिन्याचा एक पाडा आढळून आला। या गाडीचा चालक झगडे राहणार गिम्हवणे तेलीवाडी याच्याकडे पोलिसांनी गुरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का याची विचारणा केली असता त्यांनी तो नसल्याचं सांगितलं। चालकासोबत शिंदे राहणार शिरखल गाववाडी आणि जाधव राहणार शिरसोली जाधववाडी हे सुद्धा होते। त्यांनी सदरची गुरे करजगाव येथील बाक्कर यांच्याकडून विकत घेतली असून ती वेळवी येथील गिरगल यांच्याकडे विकण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना दिली। गुरांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राजकुमार यादव करत आहेत। पुणे जिल्ह्यातील वडू येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 336वी पुण्यतिथी साजरी केली जाते। त्यासाठी उदयनराजे वडू येथे आले होते। यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलं। सातत्यानं होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अवमानावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली। औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे। अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार गोळ्यानं दूध पितात का असं म्हणत उदयनराजेंनी सरकारला सुनावलंय। मी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, ऐकत नाहीत असं तुमचं ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। हे काय सांगण्यासारखं बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार? अमित शहाकडे आम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलंय ते भाषण असं एखादं तगडं ज्यानं महाराष्ट्र हलेल, दिल्ली हलेल। एक लक्षात घ्या, भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना ह्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, हे अंतःकरणात आलं पाहिजे। जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला, अट्रॉसिटीच्या बाबतीत, ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय? तुमच्या मागण्यांची अंमलबजावणी जर झाली नाही त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदात्तीकरण होतोय, उदात्तीकरण स्टेटस ठेवायला लागले, एवढ्यापर्यंत मजल गेली। जर कदाचित मला हे बघा, कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या। त्याचं उदात्तीकरण करण्या तो कोण फार काय मोठा नव्हता, मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता। वाघ्या कुत्र्याच्या समाधी वादावरून संताप व्यक्त करत राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या या वादात रस नाही। राज्यातील नेत्यांना हात जोडून आणि साष्टांग नमस्कार करून विनंती करतो, असे वाद उकरून काढू नका, असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नाव न घेता केलंय। वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही। त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचं युवराज संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रात नमूद केलं होतं। या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी किल्ले रायगडची पाहणी केली। यावेळी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते। शेलार यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी होत असली तरी याबाबत चर्चा करू, त्यानंतर सविस्तर अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करू असं स्पष्ट केलं। त्यांच्या निधनानंतर रायगडवर जी समाधी झाली त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा जो निर्वाण दिन आहे, त्यांची जी पुण्यतिथी आहे, त्या दिवशी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक येतात। पण थोडा इतिहास असा आहे की ही समाधी थोडी भग्न अवस्थेत म्हणा, दुर्लक्षित होती म्हणा। लोकमान्य टिळकांनी त्या काळात त्यांच्या मृत्यूपूर्वी जवळजवळ 10-12 वर्ष ब्रिटिशांशी संघर्ष सुरू केला। कारण यासाठी का संघर्ष करावा लागतो मोठा प्रश्नच आहे, पण संघर्ष सुरू केला की मला हिचं एका अर्थाने रिनोव्हेशन करायचं आहे, ती अतिशय उत्तम करायची आहे। पण 1920 साली लोकमान्य टिळक जाईपर्यंत ही परवानगी मिळाली नाही। पण लोकमान्य टिळकांनी माणसंच अशी घडवली की ते गेल्यानंतरही त्यांचा वारसा चालवणारे हजारो लोक आहेत, त्यांनी ब्रिटिशांचा पिच्छा सोडला नाही। शेवटी 1925 साली ही परवानगी मिळाली। 25 ते 26 1 वर्ष आता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्याचं सुंदर रिनोव्हेशन झालं। ते जे रिनोव्हेशन झालं त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, 25 आणि त्यामुळे देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा त्यांना आम्ही विनंती केली गेले अनेक दिवस की ह्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तुम्ही आलं पाहिजे। त्यांनी मान्य केलं। त्यांनी येण्यापूर्वी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळं एकदा आम्ही पाहून घ्यायचं, म्हणून आज पुरातत्व खात्याचे, सांस्कृतिक खात्याचे, ITचे मिनिस्टर आशिष शेलार आलेले आहेत। राज्याच्या महिला व बालविकासच्या मंत्री आदिती तटकरे आलेले आहेत। राज्याचे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मित्र मंत्री भरत गोगावले आलेत, मी आलो आहे। प्रवीण दरेकर जे विधान परिषदेचे नेते आहेत आमचे ते आलेले आहेत, ते विरोधी पक्षनेते होते, बाकी कलेक्टर SP सगळे आहेत। आम्ही सगळ्या गोष्टी की ज्याच्यामध्ये परंपरागत काही डिस्टर्ब न करता, कणही डिस्टर्ब नाही करत। म्हणजे उदाहरणार्थ असा विषय आला होता की 2004पर्यंत हेलिकॉप्टर वर उतरायचं, तर आपण ह्यावेळेला गृहमंत्री असले म्हटलं नो, ते चालत येणार, फक्त चालताना काय काय अडचणी येतील हे आपण सगळ्यांनी सगळ्या स्पॉटवर जाऊन बघितलं पाहिजे। आम्ही सगळे स्पॉट आज फिरून बघितले आणि ज्या बारीक बारीक सूचना आहेत त्या कलेक्टरांना केल्या आहेत। काही गोष्टी ह्या NGOच्या माध्यमातून करायच्या, येणाऱ्यांची जेवणाची व्यवस्था, लिंबू सरबत सगळ्यांना मिळेल, टोपी सगळ्यांना मिळेल ही अतिशय चांगली, टी-शर्ट मिळेल, हे NGOजना आम्ही सांगणार आहोत। पण बाकी गडावर एखाद्याने 100 कोटी देतो म्हटलं तरी सुद्धा परवानगीच नाही आहे। पण पुरातत्व खात्याचे मंत्री स्वतः आहेत बरोबर, ते यातल्या अनेक परवानग्या काढतायत आणि त्यामुळे 12 एप्रिलच्या आधी काय काय पूर्ण करता येईल ते बघतील। एक सोय अशी होईल की आपल्याला ज्या अनेक गोष्टी पुरातत्व खात्यामुळे अडल्या असं वाटतं त्या दिवशी सुटायला लागतील। तर अमितभाई एका अर्थाने देशामध्ये असं व्यक्तिमत्व आहे की ते लॉजिकवर चालतात, त्यांना लॉजिक पटलं लगेच त्यांचा एक माणूस टिपून घेत असतो, ते दिल्लीला पोहोचेपर्यंत अनेक गोष्टींची ऑर्डर निघते। खेड तालुक्यात रणरणत्या उन्हामुळे एप्रिल महिन्यात पाणी टंचाईचा दाह ग्रामस्थांना जास्त जाणवणार असल्याची शक्यता निर्माण झाली। आटलेले जलस्रोत आणि पाणीसाठ्यात झालेली घट यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी आतापासून पायपीट सुरू झाली आहे। टंचाई आराखड्याच्या नोंदीनुसार 9 गावांमध्ये एप्रिल महिन्यात तहानलेल्या ग्रामस्थांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। दिवाणखवटी सातपानेवाडी येथील 30 लोकवस्ती असलेल्या ग्रामस्थांना टँकरचं पहिलं पाणी दिलं जाण्याची शक्यता आहे।
पंचायत समितीनं तयार केलेल्या टंचाई आराखड्यानुसार यंदा 17 गावं 44 वाड्यांचा टँकरच्या पाण्याच्या यादीत समावेश केला आहे. गतवर्षी 8 एप्रिल पासून तालुक्यात पाण्याचा पहिला टँकर धावला होता. यावर्षी मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यातील तहानलेल्या गाववाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. यासाठी येथील पंचायत समितीच्या पाणी विभागानं सुसज्जता ठेवली आहे. रोटरी प्रशालेच्या बॉईज हॉस्टेलमधील मुलांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी प्रशालेचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे उपस्थित होते. रेक्टर नितीन खांडेकर यांच्या हस्ते बिपिनदादांचा सत्कार करण्यात आला. यानंतर दादांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी बिपिनदादा पाटणे यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच 250 मुलं आणि 250 मुलींसाठी अद्ययावत अशा नवीन हॉस्टेलची उभारणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मुलांनी या आनंददायी बातमीचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. हॉस्टेलमधील मुलांनी देखील आपल्या आठवणी जाग्या करत शाळेतील शिक्षकांचं लाभलेलं सहकार्य आणि मार्गदर्शन तसेच चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या मौल्यवान सल्ल्यांचा आपल्याला झालेला फायदा याविषयी भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मानस पालकर, साहिल झोरे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन पियुष भागळे यांनी केलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळेचे, संस्थेचे तसेच आजच्या देखील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा पाटणे सर, तसेच सर्व विद्यार्थी मित्र, साधारणतः एक आपल्या हॉस्टेलविषयी सांगतो. 22 नोव्हेंबर 2020ला आपलं हॉस्टेल चालू झालं होतं. आज 4 वर्ष झाले, 5वं वर्ष आता लागेल, सुरू होईल. आता 1 तारखेपासून आपली 5वी बॅच येईल. ज्यावेळी हॉस्टेल चालू झालं ना, त्यावेळी पहिली बॅच आपली 32 मुलांची होती. सुरुवातीला संख्या 32 होती. दुसऱ्या वर्षाला 67 झाली. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षाला त्याची संख्या काहीतरी 138पर्यंत गेली. 4थं वर्ष तुमचं 125पर्यंत गेलं आणि आज 5वं वर्ष लागतं आहे. तर आता आपल्याकडे जागा कमी आहे. ही आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्वांचं प्रथम अभिनंदन. तुम्ही एक चांगला कार्यक्रम आज अरेंज केला आणि चांगल्या स्वरूपात करताय. खरं तर आपण हॉस्टेलमध्ये येतो ते आपण एकमेकाशी शेकडो मित्र आपल्याला तयार होतात. वेगवेगळ्या गावामध्ये ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गावामध्ये तुमचा कोणतरी मित्र आढळतो. मी पहिल्यांदा कोळथर येथे एक आश्रमशाळेमध्ये शिकलो आहे, ज्याच्यामध्ये मोठा पत्रा लावलेला असायचा आणि त्याच्यावरती चपात्या भाजल्या जायच्या. मी त्याला तेल नाही, तूप नाही, काही नाही. अशा पद्धतीने एका आश्रमशाळेमध्ये सुद्धा मी राहिलो आहे. त्याचबरोबर गोपटे जोगळेकर शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मी तिथेही हॉस्टेलमध्ये राहिलो. आपला अभ्यास कसा करायचा आणि जास्तीत जास्त मजा पण कशी करायची, ह्या दोन्ही गोष्टीचा समन्वय तुम्हाला साधायचा आहे. आपल्याला आपलं ध्येय कोणतं आहे आणि आपल्याला नेमकं इच्छित आपल्याला काय साध्य करायचं आहे, ते साध्य करताना आपल्याला थोड्या गमती करता यायला हरकत नाही आहे, कारण शेवटी जीवनामध्ये तीही मजा आहे. परंतु ते करताना आपण आपलं ध्येय विसरू नये. इथे आपण जो आज येतो ते सगळे JEE, नीट म्हणजे असं मोठमोठी स्वप्न घेऊन आपण येतो आणि मग ती स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रचंड कष्ट आहे. आमच्या वेळेला असं काही नव्हतं, अशी काही मोठी स्वप्न नव्हती. एक रेग्युलर अभ्यास करायचा, कधी कॉलेजला गेलो तर गेलो, नाही गेलो तर नाही गेलो. परंतु आज तसं चालणार नाही आहे, कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला कॉम्पिटिशन नव्हती, त्यावेळेला अशा स्पर्धा परीक्षा नव्हत्या. आज तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या करायच्या झाल्या तर नीट असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकलमध्ये जर ॲडमिशन पाहिजे, JEE करून तुम्हाला तुमची मोठी स्वप्न आहेत, तुम्हाला IIT जायचं आहे. ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही एकमेकाला सहकार्य तर करायला पाहिजेच, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त चांगलं यश मिळवावं. आणि पुढच्या वर्षी आपल्याला 250 मुलं आणि 250 मुलींचं हॉस्टेल या बाजूच्या बिल्डिंगमध्ये आपलं काम चालू होईल. आपण आज ज्या पद्धतीत राहतोय हे हॉस्टेलची पद्धत नाही आहे, परंतु आपण सर्व मिळून ज्या पद्धतीने एकमेकाशी सहकार्य करताय, आमच्याशी सहकार्य करताय, त्याबद्दल तुमचे आभार.
कारण अशा पद्धतीने आपल्याला एक चांगलं हॉस्टेल मिळायला पाहिजे होतं, परंतु आपण निश्चितच तुम्हाला पुढच्या वर्षापासून एक चांगलं हॉस्टेल मिळेल. रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे येत असतात. त्यांना ताजं, स्वच्छ, निर्भेळ, सकस आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं तपासणी मोहीम जिल्हाभरात राबवावी अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 नियम आणि नियमन 2011 जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज झाली. जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, पर्यटकांच्या, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हॉटेल, उपहारगृह, मिठाई आस्थापना, खाद्यपदार्थ विक्री केंद्र यांची तपासणी मोहीम सुरू करावी. बस स्थानक परिसर, विविध ठिकाणी रस्त्यालगत अन्नपदार्थ बनवून तसेच विक्री करणाऱ्या केंद्रांची देखील तपासणी करावी. दंडात्मक कारवाई वाढवावी. परिसरातील स्वच्छतेबाबत, अन्न नोंदणी परवान्याबाबत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करावं असे सूचना दिल्या. गणगौर उत्सव चैत्र महिन्यात देवी गौरी, पार्वती माता यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो. हा सण राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात प्रामुख्याने साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी होळीच्या 7व्या दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात होते. वेगवेगळ्या कार्यक्रमाचं या निमित्तानं आयोजन करण्यात येतं. यावर्षी देखील 28 मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन नृत्य, नाटिका, गाणी असे कार्यक्रम सादर केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेवटी अल्पोपहारानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यासाठी महिला मंडळ अध्यक्षा उज्ज्वला गिल्डा, सेक्रेटरी कृतिका गिल्डा आणि खजिनदार वर्षा चिंडक यांनी विशेष मेहनत घेतली. कसबा संगमेश्वर येथील देवी जाकमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी 28 रोजी उत्साहात लाल रंगाची मनसोक्त उधळण करत आणि मटण भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद घेत झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली. दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा संगमेश्वर येथील सर्व रस्ते लाल होऊन गेले. उत्सवासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याबद्दल उत्सव समितीने भक्तगणांना देखील धन्यवाद दिले. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कसबा येथील शिंपणे उत्सवाची सुरुवात आणि शेवट ढोल ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेरीनं झाली. उत्सवात दुपारी 3च्या दरम्यान ट्रॅक्टरवर लाल रंगाच्या पाण्याची रंगाची पिंप भरून ठेवण्यात आली. या पिंपामधील लाल रंग फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळींवर उडवण्यात आला.
फेऱ्यांच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधून देखील भक्तगणांच्या अंगावर लाल रंगाची उधळण करण्यात आली। एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो। घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते। कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाकमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाकमाता मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। दुपारनंतर सालाबाद प्रमाणे रखवाली देण्यास सुरुवात झाली। यामध्ये नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा समावेश होता। दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात आला। या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिल्या जाणाऱ्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं मटण भाकरीचं वाटप करण्यात आलं। रात्री 10च्या दरम्यान कसबा आणि संगमेश्वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन आणि त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला। त्यानंतर प्रसाद वाटपानं उत्सवाची सांगता झाली। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय महाडनाका खेड येथे 27 मार्च रोजी जानकी दिदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत डोळे तपासणी त्याचबरोबर बीपी शुगर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान तंबाखू आणि दारू सुटण्यासाठी मोफत औषध वाटप देखील पार पडलं। 27 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत निगडे, चाकाळा, पोयनार, मंडणगड, खेड येथील नागरिकांनी उपस्थित राहून या सेवेचा लाभ घेतला। डोळे तपासणीसाठी खास इन्पिगो मधील डॉक्टरांकडून मोफत सेवा देण्यात आली। यानंतर ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित व्हॅल्यू गेम मध्ये खेळ खेल में ज्ञानयोग, खेळ खेल में मनोरंजनातून नैतिक मूल्यांची धारणा आणि सर्वांसाठी ईश्वरीय प्रसाद याचा देखील सर्व खेळवासियांनी लाभ घेतला। सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल सोशल ऑलिम्पियाड या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यामध्ये रोटरी स्कूलच्या 20 विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली। यामध्ये इंटरनॅशनल सोशल ऑलिम्पियाड या परीक्षेत इयत्ता 3री मधील कार्तिका घाग, इयत्ता 4थी मधील आहाना बुटाला, नैतिका नायर, मेदिनी पेंडखलकर, समर्थ खडपेकर, पारस खोपकर, इयत्ता 5वी मधील श्री हर्ष आगरे, खुशी रोडे, इयत्ता 6वी मधील वरद भागणे, स्वप्नीत गोस्वामी, इयत्ता 7वी मधील सई कदम, युवराज देवघरकर, शौर्य गवस, आराध्य मेहता, इयत्ता 8वी मधील कृष्णेंद्रू बॅनर्जी, दिग्विजय धुमाळ, इयत्ता 9वी मधील पूजा गुप्ता, गार्गी आरके, स्वरा महाडी, इयत्ता 10वी मधील अथर्व रोडगे या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य सुवर्ण पदक पटकावलं। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात आहे। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व समाजशास्त्र विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। खेड तालुक्यातील नामांकित एलटीटी इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी इंडियन ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादन केलंय। या परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या। यामधून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम अभ्यासाचं नियोजन करून नावलौकिक मिळवलंय। त्यामुळे शाळेचं नाव उंचावलं गेलंय। यामध्ये स्टेट टॉपर आणि स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावं खालील प्रमाणे: अहमद माजिद खतीब, इयत्ता 2री 2000 रुपये स्कॉलरशिप, शर्वी जयेश शिर्के, इयत्ता 1ली 1200 रुपये स्कॉलरशिप, मोहम्मद हसनैन बख्तियार तिसेकर, इयत्ता 1ली 1000 रुपये स्कॉलरशिप, समृद्धी जनार्दन जाधव, इयत्ता 4थी 700 रुपये स्कॉलरशिप, सानिका राजेश महादे, इयत्ता 3री तसेच इंडियन ऑलिम्पियाड परीक्षेत एक्सलन्स मेडल अवॉर्ड प्राप्त झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे: आराध्य अजय पिंपरे, इयत्ता 3री, विश्व उत्तम कुमार जैन, इयत्ता 5वी, प्रसाद रतीश धामणकर, इयत्ता 7वी, झैन इक्बाल मापकर, इयत्ता 3री, प्रसन्न सतीश चिकणे, इयत्ता 6वी, प्रणय राजेश मादे, इयत्ता 6वी, अनुष्का नरेश पेडामकर, इयत्ता 7वी या मुलांनी उत्तमरित्या यश संपादन केलंय। यामुळे शाळेच्या योगदानात मानाचा तुरा रोवला गेलाय। या विद्यार्थ्यांना इंडियन ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। तसेच शाळेच्या समन्वयिका सौ एल.सी. जॉय यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी प्रयत्न केले। या यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष अहमद भाई मुकादम, वहीद मुकादम, जयेश गुहागरकर, माजिद खतीब, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेने, विलीन पाटणे,
श्री जॉय सर, मुख्याध्यापक सारंग सर, प्राथमिक विभागाच्या समन्वयिका LC जॉय, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ कुडाळकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केलं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेळ मार्फत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता करण्यात आली. या निमित्त संपूर्ण खेड शहरातून मूक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पाहुयात त्याची काही क्षणचित्रे. माता श्री तुळजा भवानी व काशीचा विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूचे समूळ निर्दालन करण्याची व जगज्जननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत. शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साधिते तो योग राजसाधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष. पुन्हा चितेचे सुद्धा पूजन करून शकतो. छत्रपती संभाजी महाराज की जय. आजचा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास, आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि आपण हा बलिदान मास संभाजी महाराजांच्या प्रती निष्ठा दाखवण्यासाठी आणि संभाजी महाराजांचं बलिदान हे आजही आमच्या मनामध्ये घर करून आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू धर्माचं काम करतो. या भावनेतनं आपण सर्वांनी, बरेच लोकांनी अनवाणी आपले 1 महिना मार्गक्रमण केलं, बरेच लोकांनी अन्न त्याग केला आणि महाराजांप्रती त्यांचं प्रेम, त्यांची निष्ठा त्यांनी दाखवली. आजच्या दिवशी संभाजी महाराजांचं आपल्यात निघून गेले, त्यांचं बलिदान झालं आणि मग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं गेले अनेक वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची जी चिता पेटली नाही, त्यांच्या 40 दिवस त्यांच्या शरीराचे जे हाल केले गेले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे केले गेले, ते मनामध्ये खंत सर्व आमच्या हिंदू धर्मीयांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून हा बलिदानाच्या मासाच्या निमित्तानं न पेटलेली चिता या ठिकाणी पेटवून त्यांना अग्नी देण्याचं काम आपण सर्वजण या ठिकाणी मिळून करतो आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती आपण सर्व निष्ठा असलेले सर्व मावळे त्या ठिकाणी महाराजांचं काम अधूर राहिलेलं काम आपण पुन्हा पूर्ण करण्यासाठी सज्ज आपण झालेलो आहोत. आणि मला आनंद आहे की अनेक
मावळे धारकरी प्रत्येक गावागावात आणि सगळ्या आपल्या वाडीमध्ये हा बलिदान मास या ठिकाणी साजरा करतात किंवा बलिदान मास संपन्न करतात आणि महाराजांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतात. मी सर्व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मी या सगळ्या बलिदान मास प्रसंगी आपल्या ह्या सर्व कार्याला संभाजी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या प्रेरणा मिळो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचा सांगता समारंभ म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे बंदी करून त्यावेळेला औरंगजेबाने नेलं आणि त्यानंतर पुढचे 40 दिवस महाराजांच्या शरीराचे अक्षरशः हाल करून आणि दररोजच्या दररोज एक अवयव काढला गेला. हे नखाचे हाताच्या बोटाची नखं, शरीरावरचं चामडं, जीभ, डोळे असा एक करून अवयव काढला गेला. त्याप्रतीच आपण गेले 40 दिवस या ठिकाणी दररोज त्यांची प्रार्थना करतोय आणि त्यांची आठवण या ठिकाणी काढली जाते. या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हा बलिदान मास आपण येथे घेतला जातो आणि आजचा हा 40वा दिवस ज्या वेळेला महाराज आपल्यातनं निघून गेले म्हणण्यापेक्षा त्यांच्या शरीराचे तुकडे करून वडूज या ठिकाणी ते फेकले गेले आणि त्यांचा जो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या शरीराला अग्नी दिला जातो तो अग्नी देखील त्यावेळेला मिळाला नाही. तो देण्याचं काम आपण आपल्या या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हा एक उपक्रम आणि त्यांची आठवण हिंदू धर्मियांना व्हावी आणि 40 दिवसामध्ये जे हाल महाराजांचे झाले त्याची आपल्याला सुद्धा एक चटक लागावी म्हणून तर आज ज्यांनी आज पायामध्ये चप्पल घातली नाही त्यांनी फक्त एक फेरी मारताना पायाला ज्या काही वेदना झाल्या त्यावरून तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की महाराजांचे काय हाल झाले असतील. आपण सर्वजण हिंदू धर्मीय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि असंच यापुढं महाराजांचं आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी आणि त्यांचे चांगले गुण आपण सगळ्यांनी आत्मसात करावे या ठिकाणी आपल्याला एवढ्याच शुभेच्छा जमलो आहोत. बाकी सर्व गोष्टी मान्यवरांनी सांगितल्या. एक छोटीशी विनंती फक्त करतो. शंभूराजांचं बलिदान झाल्यानंतर जी काही त्यांची अवस्था झाली किंवा ज्या त्यांची चिता पेटवली गेली त्याचं एक कादंबरी स्वरूपात वाचन आपण काही वेळेला करतो. तर गेले काही दिवस हे होत नाही आहे जेणेकरून ते वाचन केल्यानंतर नवीन पिढीला छत्रपतींनी आपल्या काय धर्मासाठी सोसलं आहे याचं थोडंसं माहिती होण्याकरता त्याचं वाचन आवश्यक आहे असं माझं एक शिवभक्त म्हणून हिंदू म्हणून विनंती आहे. संयोजकांनी ह्याची दखल घ्यावी आणि पुढच्या वेळेपासून थोडीशी सुधारणा करावी. त्यांचे वडील शहाजीराजे निजामाच्या दरबारात ते सरदार आहेत, मनसबदार आहेत. शहाजी महाराज शिवाजी महाराजांना घेऊन त्यांच्या दरबारात जातात. जसं आपण आपल्या मुलाला घेऊन आपल्या वयाने जे मोठे असतात त्यांना आपण सांगतो मुलांना की हे आपले वडीलधारी आजोबा आहेत, काका आहेत, त्यांना नमस्कार कर. तसे शहाजी महाराज शिवाजी महाराजांना सांगतात की त्या निजामाला तुम्ही मुजरा करा, मी त्यांची चाकरी करतो. त्या वयात शिवाजी महाराज आपल्या वडिलांना उलटे बोलतात. शहाजी महाराजांना मी मुजरा करणार नाही, माझं शिर झुकणार नाही. त्यांचेच पुत्र संभाजी महाराज आहेत, शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज आहेत. आणि तिथून शिवाजी महाराजांना जेव्हा पाठवणी केली जाते आपल्या कोकणामध्ये जिजाऊ साहेबांबरोबर त्यावेळेला शहाजी महाराज शिवाजी महाराजांना असे म्हणतात की तुमचा मी बाप आहे हे तुम्ही सिद्ध करा. बाप ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे DNA वगैरे. शहाजी महाराजांनी 7 प्रयत्न केला होता पुन्हा मी करण्यासाठी आणि ते अपयशी ठरले होते.
त्यांनी तो प्रयत्न केला होता. म्हणजे माझा बाप आहात असं सिद्ध करा, याचा अर्थ असा की मी जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न तुम्ही पूर्ण करा. ते स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केलंय. जसे शहाजी महाराज शिवाजी महाराजांना म्हणाले असतील किंवा म्हणाले होते, तसे शिवाजी महाराज आम्हाला गुरुजी सांगतात, कदाचित संभाजी महाराजांना म्हणाले बाप आहे ते सिद्ध कर. पूर्ण कारभार आला त्यावेळेला त्यांनी एका वेळेला सगळे शत्रू पूर्ण अंगावर घेतले होते. संभाजी महाराजांनी मारुती रायांची प्रेरणा सुद्धा घेतली होती. आपल्या हा जवळचा किल्ला आहे जंजिरा, त्या जंजिरा किल्ल्याच्या समुद्रामध्ये सेतू बांधण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता. असे अनेक प्रसंग आहेत. आता ह्यावर्षी आपला योगायोगाने छावा पिक्चर प्रदर्शित झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या तरुणांमध्ये चांगली चेतना निर्माण झालेली आहे. आपल्याला हा उपक्रम आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी फक्त महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला हा उपक्रम दिलेला आहे. गेले 30 वर्ष श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना धर्मवीर बलिदान मास पाळत आहे आणि पाळत राहील. यावर्षी पुन्हा शेवटचा दिवस आहे. आता आपल्या कार्यक्रमाच्या आपण सांगतेकडे वळूया. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.